जोपर्यंत चुकणार नाही तोपर्यंत दुःख येणार नाही. हा मार्गाचा सिद्धांत आहे. जोपर्यंत दुःख येणार नाही तोपर्यंत म्हणजे चुकी होणार नाही तोपर्यंत दुःख येणार नाही. चुकली वर्म फेडा पडे. आम्ही कुठंतरी चुकलो म्हणून आमच्यावर दुःख आलं. पण वलकेजी झालं काय? हो ना. चुकलो मी. चुकी कोणा केली? मी स्वतः केली. परंतु मी बोट कोणाकडे दाखवला? भगवंताकडे. बाबा तुनं माय काय चांगलं केलं नाही. मग मला छातीवर हात ठेवून सांगा बाबाने चांगलं केलं नसतं तर वलकेजीचा त्याग झाला असता का? नाही. आणि म्हणून त्याच विषयावरती माझं भजन आहे. काय म्हणतो? आत्मपरीक्षण करा कुठे चुकलो मी जरा. काय करायचं आहे? आत्मपरीक्षण करा कुठे चुकलो मी जरा. मार्गात नाही काही खोट, मार्गात नाही काही खोट. सेवक दादा वलकेजी अरे दादा दुसऱ्याकडे दावलं दुसऱ्याकडे दावलं कुठे झोपलो मी जरा. आत्मपरीक्षण करा कुठे झोपलो मी जरा. मार्गात नाही काही खोट, मार्गात नाही काही खोट. तुझ्याकडे जाऊ नको होत जेव्हा बाबा तुझ्याकडे जाऊ नको होत. आत्मपरीक्षण करा कुठे चुकलो मी जरा. मी स्वतः विचार करायला का मी कुठे चुकलो? हो ना. काय म्हणतो? मी तत्व शब्द नियमामध्ये कुठे चुकलो याचा स्वतः पहिले आम्ही विचार करायला पाहिजे ना. आणि त्याच्यानंतर दुसऱ्याकडे बोट दाखवायला पाहिजे. हो ना. या मार्गामध्ये काहीतरी खोट आहे का वलके साहेब? काही खोट नाहीये. मला सांगा जेव्हा आपण रस्त्याने चालत असतो, मान्य करा, जेव्हा आपण रस्त्याने चालत असतो आणि चालता चालता कदाचित जर आपल्या पायाला ठेस लागली, हो ना, चालता चालता कदाचित आपल्या पायाला ठेस लागली, मग मला सांगा चुकी कोणाची आहे? चालणाऱ्याची का त्या रस्त्याची? सांगा ना सर, कोणाची चुकी आहे? चालणाऱ्याची. चालणाऱ्याची ना. मला सांगा रस्ता याच्या आडवा आला का हा त्या रस्त्यावर गेला? खरंय. रस्ता तर आपल्याच जागेवर आहे हो ना. ना. आम्ही वडोद्यावरून या खेरगावला जायला निघालो तर रस्ता काही भुललो का आम्ही? नाही ना. रस्ता आपल्याच जागेवर होता. आम्हाला जेव्हा या खेरगावला यायचं होतं तर आम्ही ना मार्ग बरोबर पकडायला पाहिजे होता. आम्ही ना मार्ग सोडला, चुकलो आम्ही. मग रस्त्याची काही दोष आहे का त्याच्यामध्ये? काही दोष नाहीये. तो रस्ता आपल्याच जागेवर आहे. चालणाऱ्याला ठेस लागली त्याच्यात रस्त्याचा काय चुकी आहे? खरंय. आणि म्हणून तत्व शब्द नियम ते आपल्याच जागेवर आहे. तत्व शब्द नियम कुठे गेले नाही. त्या तत्व शब्द नियमावर चालणारा सेवक हा कुठेतरी चुकला आहे. आणि चुकला म्हणून दुखला. हो ना. चुकला म्हणूनच दुखला. अरे चुकला म्हणून दुखला तर सांगते हे कोणाले. बाबाच्या मार्गात येणारी सेवक काही कमी हुशार आहे का जी? खरंय. अरे चुकला म्हणून दुखला आता सांगते हे कोणाले. पण नियमाने वागते का विचार स्वतःच्या मनाने. नियमाने वागते का विचार स्वतःच्या मनाने. चुकला म्हणून दुखला आता सांगते कोणाले.
खरंय आम्ही कोणीतरी तत्वशब्द नियमाला चुकलो म्हणून आमच्यावर दुःख आलं आलं. बाबामध्ये काहीतरी खोटी आहे का? नाही बाबाने मानव धर्म स्थापन केला तुमच्या आमच्यासाठी. खरंय. का बरं? फूलों से दोस्ती हर कोई चाहे मगर कांटों से याराना सब नहीं करते. गीताताई पांडव यांच्याकडून 50 रुपयाची भेट आली. धन्यवाद. फूलों से दोस्ती हर कोई चाहे मगर कांटों से याराना सब नहीं करते. फूलों से दोस्ती हर कोई चाहे मगर कांटों से याराना सब नहीं करते. फूलों से दोस्ती हर कोई चाहे मगर कांटों से याराना सब नहीं करते. अरे जो दूसरों के खातिर खुद की जिंदगी संकट में डाले वो कभी गए गुजरी मौत नहीं मरते. क्यों? बांसुरी टूटे तो टूटे मगर बांस रह जाए. बांसुरी टूटे तो टूटे बांसुरी टूटे तो टूटे मगर बांस रह जाए. तुम्हारी मेरी दोस्ती टूटे तो टूटे मगर अरे आस रह जाए. बांसुरी टूटे तो टूटे मगर बांस रह जाए. तुम्हारी मेरी दोस्ती टूटे तो टूटे मगर आस रह जाए. क्योंकि आस पे ही टिकी है सारी ही दुनिया. आस पे ही टिकी है सारी दुनिया. सेवक भाई किसी को सफलता मिले या ना मिले मगर प्रयास रह जाए. का बरं? तर प्रयत्नामागे परमेश्वर उभा आहे. हो ना बाबा म्हणतात करणी करा फळाची आशा करू नका करणी करेगा सो नरका नारायण होगा. देव म्हणत होते, संत म्हणत होते देव पहावया गेलो आणि देवाचं होणी आलो मग त्यांनी कोणतं कार्य केलं असेल? खरंय मी बाबासोबत फिरलो मी बाबासोबत फिरलो मी बाबासोबत फिरलो मग बाबा काऊन नाही झाले? खरंय मी वलके साहेबासोबत फिरलो मग वलके साहेब काऊन नाही झालो? हो ना त्याईनं गाडी घेतली मग मीनं काऊन नाही घेतली? खरंय असं होईल का? नाही ना जैशी ज्याची स्थिती आहे तैशा परी राहे आणि कौतुक तुपाय भगवान बाबा हनुमानजीची. क्या बात आहे हे कार्य आपण आत्मसात करायला पाहिजे नाही का? काय म्हणतो चुकल्याचं शिक्षा मिळेल. क्या बात आहे आम्हाला चुकल्याचं शिक्षा मिळेल करावाची सफळ. चुकल्याचं शिक्षा मिळेल करावाची सफळ. परमार्थाची विसरू नको वाटे हो परमार्थाची विसरू नको वाटे. काय होतो बाळाच्या आरती न पाचा शुद्ध सुदेवाचा अन पाठीशी राहील तुझ्या सदा भगवंत साचा. पण या मार्गाचा सिद्धांत आहे अरे चुकल्यास शिक्षा मिळेल कर्माची फळ. चुकल्यास शिक्षा मिळेल कर्माची फळ. परमार्थाची विसरू नको वाटे परमार्थाची विसरू नको
दादा तेव्हा ते दुसऱ्याकडे जाऊ नको गो. दादा, दुसऱ्याकडे जाऊ नको गो. बाळा 4 3 5 आणि शुद्ध असू देवाचं. का बरं? बोले तैसा चाले त्याची वंदावी. पाहुली जो बोलते तसं करते जगाच्या पाठीवर त्याचं नाव होते. बाबा बोलले तसंच केलं. बाबाने बोलले तेच कार्य केले. आम्ही जे बोलतो ते करत नाही आणि जे करतो ते बोलत नाही. आणि म्हणून खरोखर आज बाबाच्या नावावर आम्ही काय काय नाही करत आहोत. खरंय. बाबाच्या नावावर आम्ही काय काय नाही करत. हो ना. कारण बाबाने केलं ते सर्व सेवकासाठी केलं. खरंय. बाबाने कोणासाठी केलं? सर्व सेवकासाठी केलं. केलं का नाही वलकेजी? हो ना. आज जर बाबाने केलं नसतं तर तुम्ही किंवा मी या बाबाच्या मार्गात राहिलो नसतो. आपलं जीवन तर केव्हाच अधोगती वाया गेलं असतं. खरंय. कारण जर का बाबा जन्माशी आले नसते थोडा वेळ विचार करा बरं. जर का बाबा जन्माशी आले नसते मग जीवनातील दार मिटला नसता. जर का बाबा जन्माशी आले नसते आपल्या जीवनातील अंधार मिटला नसता. हो ना. आणि मग छातीवर हात ठेवून सांगा या दुःखी मानवासाठी तुझा कोण झटला असता. होतं काय जगाच्या पाठीवर कोणी आपलं दुःख दूर करायला? नाही ना. आम्ही वैद्यवानी केली, डॉक्टर उपचार केले, नाना प्रकारचं कार्य केलं तरी पण समाधान मिळालं नाही. जर का बाबा जन्माशी आले नसते तर जीवनातील अंधार मिटला नसता. आणि सत्य मर्यादा प्रेमाचा मार्ग जगाच्या पाठीवर कुणाला पटलाच नसता. सूर्य किरण जर का उगवलेच नसते तर आकाशाचा रंग कडला नसता. सूर्य किरण जर का उगवले नसते तर आकाशाचा रंग कडला नसता. हो ना. अरे महात्यागी बाबा झुमदेवजी जन्मले नसते तर या सेवकाला मानव धर्म मिळाला नसता. आणि म्हणून बाबा या क्षणामध्ये तुमची आज आम्हाला आठवण येतो. हो ना. बाबा जर तुम्ही राहिले असते तर खरोखर आमचं जीवन असं झालं नसतं. अहो बाबा तुमची तेव्हा ते अहो आठवण येते. अहो बाबा तुमची अहो आठवण येते. पाहून सेवकाईच्या चाली बाबा तुमची आठवण येते. पाहून सेवकाईच्या चाली बाबा तुमची आठवण येते. पाहून सेवकाईच्या चाली बाबा तुमची आठवण येते. पाहून सेवकाईच्या वाटून दिला बाबा तुमची आठवण येते. पाहून सेवकाईच्या चाली
बाबाने अरे असा केला त्याग या जीवनाचा भगवातून दिला जनसेवका बाबाने काय कमी केलं जे आपल्यासाठी हो ना दिवसाची रात्र केली रात्रीचा दिवस केला या सेवकासाठी तरी पण बाबाने या सेवकाचा इतिहास बनवला परंतु आम्हाला ते समजत नाही फुलाचा इतिहास कड्याने लिहिला रात्रीचा इतिहास चांदण्याने लिहिला आजही सर्व सेवक स्वाभिमानाने जगतो या सेवकाचा इतिहास बाबा बाबाने काय केलं आजच्यासाठी सांगू काय नींद अपनी खोकर जगाया है हमको बाबाने नींद अपनी खोकर जगाया है हमको आंसू अपने गिरा करे हंसाया है सबको नींद अपनी खोकर जगाया है हमको बाबा ने आंसू अपने गिरा कर हंसाया है सब सेवक को कभी मत भूलना उस मान्य की बाबा झुंडेव जी को ये जमाना कहता है भगवान उनको जगाच्या पाठीवर परमेश्वर महान आहे हो ना ते तर माहिती आहे म्हणा बाबांचे सेवक आमचे मोठे बंधू सन्मान्य आमचे आराध्य म्हणाले हरकत नाही आमचे सहकारी उपाजी मलवंडे साहेब यांच्याकडून देऊन द्या एवढी 100 रुपयाची भेट आली मंडळाकडून नमस्कार बाबांचा आशीर्वाद आणि म्हणून जो सर्वव्यापी आहे अपराध्याला माफी आहे डोळे लावून या पित दूध मांजराची जाता डोळे लावून या पित दूध मांजराची जाता याची आरती सता नाही पाठ याची आरती सता नाही पाठ स्वतःचं धुणं धुवून सोडणं ना आम्ही दुसऱ्याचं धुणं घेतलं क्या बात आहे खरं आहे का नाही उपासरावजी आम्ही स्वतःचं धुणं सोडलं ना दुसऱ्याचं धुणं घेतलं हाती बादल दादा आग्रे यांच्याकडून 100 रुपयाची भेट आली धन्यवाद आणि म्हणून बाबाने सांगितलं दुसऱ्याकडे पाहण्यापेक्षा मी किती तत्व शब्द नियमानं वागतो पहिले याचा विचार कर हो ना तो चर्चा बैठकले नाही जात तर मी नाही जात मग तो सुखी नाही झाला तर तूही नाही होशील का क्या बात आहे तो हौदाले नाही जात तर मी नाही जात उपास भाऊ नाही जात तर मी नाही करत उपास भाऊने उपास केला तर मी नाही उपास केला हो ना उपास भाऊ जेवला तर आपणही जेवायचं असं होईल का दुसऱ्याच्या हातानं मरण मागायचं माझी असं नाही हो हे बाबाची शिकवण नव्हती आम्हाला बाबाने एकनिष्ठ कार्य केलं एकनिष्ठ का बरं तर बाबाला समजत होतं का भगवंत कसा आहे हो ना बाबाने भगवंताला प्राप्त केलं तर एवढी साधी सोपी गोष्ट आहे का खरंय भगवंताला प्राप्त करणं मला सांगा एवढी साधी सोपी गोष्ट आहे का नाही. अरे आपण साधा 41 दिवसाचा त्याग करतोय तर कोणी सेवक तर 10 वेळा उत्तम बैठका मारते हो ना जसं काही मॅट्रिकची परीक्षा लागली त्याच्यात येतच पण सामोर काही जात नाही मार्ग एवढा साधा सोपा नाहीये जेवढा आम्ही समजतो तेवढा का बरं जो सर्वव्यापी आहे अपराध्याला माफी आहे पण या मार्गामध्ये भगवंताला कळते सगळं इथे कोण पापी आहे माणूस माणसासोबत खोटं बोलत पण भगवंतासोबत खोटं बोलू शकत नाही
सेवक सेवकाला चुतिया बनवून पण हो ना. भगवंताला बनवू शकत नाही या मार्गामध्ये मानव मर्जी नाही तर भगवान मर्जी चालते खरंय आणि म्हणून अरे डोळे लावून या पिता दूध मांजराची जात डोळे लावून या पिता दूध मांजराची जात माझी माल दिसत नाही पाठ दिसत का माझी पाठ मला याची आला दिसत नाही पाठ सेवक दादा स्वतःला सोडून आदर्शा दुसऱ्याकडे जाऊ नको दुसऱ्याकडे जाऊ नको आणि म्हणून आपण स्वतः पहिले आत्मचिंतन करा हो ना मी कुठे चुकतोय मी कोणतं कार्य करतोय मी तत्व शब्द नियमानं वागतो का बाबांचे शब्द आहे या मार्गाचा सेवक दुखी कष्टी गरीब कधीच राहणार नाही आणि राहील तो आपल्या कर्माने कर्माने मग आम्हाला आमचं कर्म शोधायचं आहे मी बाबाच्या मार्गात आलो तेव्हापासून मी काय करतो मी नियमानं वागतो काय मी कसा चालतो मी चर्चा बैठकला जातो काय मी हवनाला जातो काय खरंय हे सर्व कार्य आपण आत्मसात करायला पाहिजे आपल्या गावामध्ये होणारी चर्चा बैठक हवन कार्य हो ना आजची परिस्थिती असं झाली आहे उपद्रव हो हवनाले 5 सेवक चर्चा बैठकीले 10 सेवक जेवणाले 100 सेवक क्या बात है तुमच्या गावात नाही तिकडं पण आमची विचारधारा कोणीकडे चालली आहे अरे बाबाने दिवसाची रात्र केली रात्रीचा दिवस केला कुणासाठी सेवकासाठी बाबा झटले सेवकासाठी जीवनाचे करून राह हो ना बाबा झटले सेवकासाठी जीवनाचे करून राह लांबा सेवकाची बाबाने राखली शान तरी पण बाबाचा नाही ठेवला आम्ही बाबा आम्ही कोंबड्याच्या पार्ट्या करतो तेच कार्य राहिलाय आपलं आता गेलं पाहुणून मान त्यांनी बाबा सुखदेवजी बोलून गेले का सेवक तू जाग जागे तूफान आने वाला है आने वाला है अरे जो जागेगा सो जाएगा जो सोएगा वो होईल होएगा आणि म्हणून माझी हात जोडून विनंती आहे जागण्याचे कार्य करा कुणाच्या दबावामध्ये येऊन कार्य करू नका कोण काय करते याच्याकडे लक्ष नका देऊ मला या बाबाच्या मार्गात येऊन काय करायचं आहे याच्याकडे लक्ष द्या खरंय बाबाच्या मार्गामध्ये येणं एवढं साधी सोपी गोष्ट आहे पण तत्व शब्द नियम आत्मसात करणं एवढी साधी सोपी गोष्ट नाही मार्ग घेणं सोपी आहे मार्गाला चालवणं कठीण आहे खरंय. नाही का सेवक काय म्हणतो तलवार को पता नहीं होता कि उसे किस पे चलना है हो ना आग को पता नहीं होता कि उसे किसके साथ में चलना है
पाप और पुण्य के दो रास्ते हैं जहाँ में सेवक भाई आप सभी को तय करना है कि आपको किन रास्तों में चलना है। ना है और बड़े सूरज को हथेली से कोई ढक नहीं सकता। सूरज सूरज को हथेली से कोई ढक नहीं सकता। समंदर की लहर को कोई अपने हाथों से रोक नहीं सकता नहीं सकता। ये इंसान दुनिया आसमान की ऊंचाई तो नापनी होगी मगर महात्मा की बाबा सुखदेव जी की ऊंचाई कोई नाप नहीं सकता। वो जरा बोला इच्छा वो जब सारा बोला आदि करा परिवार जाना इच्छानुसार भोजन चौथा तत्व आहे चौथा तत्व आहे ना आपल्याला खरंय चौथा तत्व आहे इच्छानुसार भोजन इच्छानुसार भोजन आदि करा परिमार्जन त्यासाठी भगवंताची मर्जी करा संपादन त्यासाठी भगवंताची मर्जी करा संपादन मार्गाची रूपरेषा मार्गाची रूपरेषा नष्ट करते रे या मार्गाची रूपरेषा नष्ट करते रे भोगाच्या मार्गाची रूपरेषा नष्ट करते रे भोगाच्या पुरुषोत्तम बोलू नको पोहे पुरुषोत्तम बोलू नको पोहे इच्छानुसार भोजन आधी करा परिमार्जन क्या बात आहे आणि त्यासाठी भगवंताची मर्जी करा संपादन हो ना भगवंताच्या मर्जीशिवाय या मार्गामध्ये सेवकाचा घरचा पण नाही हलत नाही आम्ही जर सुखानं जर खात असेल तर कोणाची पुण्य आहे बाबांची बाबांची नाही तर आम्ही दरदर की ठोकर खात होतो खरंय जिकडे गेलं तिकडे दुःख दुःख दिसत होतं पण बाबाच्या मार्गात आलं म्हणजे इच्छानुसार भोजन भोजन म्हणजे नुसतं जेवण नाही खरंय भोजन म्हणजे नुसतं जेवण नाही नाही या मार्गाचा प्रत्येक सेवक हा आशादायी आहे आणि ज्या दिवशी आम्ही या बाबाच्या मार्गाशी जुळलो आमच्या मनामध्ये एकच विचार होता का बाबा मी एवढा दुःखी आहोत मला सुख केव्हा मिळेल हो ना आणि ते दुःख घेऊन बाबाकडे आलो आणि बाबाने ते दुःख दूर केलं ना आमची इच्छा पूर्ण केली केली हे आहे इच्छानुसार भोजन खरंय नुसतं जेवण म्हणजे भोजन नसतं. आणि म्हणून माझी एकच विनंती आहे मार्गाची रूपरेषा सर्वाला पाळायची आहे हो ना नष्ट करते रे भोगाच्या मार्गाची रूपरेषा नष्ट करते रे भोगाच्या पुरुषोत्तम बोलू नको खोटे पुरुषोत्तम बोलू नको खोटे सेवक दादा दुसऱ्याकडे